पूर्वी मतदार चारित्र्य पाहायचा, आज पदवी पाहतोय, पण विवेक कुठे गेला? शिक्षण, संस्कार, आत्मसन्मान, अन्न पाणी विचार आणि दिशाहीन जीवनशैलीचा भेद. ॲट प्रगती चळवळ विशेष संपादकीय. नमस्कार, मी श्री प्रमोदजी सस्ते. ॲट प्रगती चळवळच्या या विशेष संपादकीयमध्ये आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नावर बोलणार आहोत. प्रश्न आहे, पूर्वी कमी शिकलेला मतदारही योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखत होता, तर आज उच्च शिक्षित मतदार असतानाही विवेकाचा अभाव का जाणवतो? हा प्रश्न कोणत्याही व्यक्तीला, पक्षाला किंवा एका पिढीला दोष देण्यासाठी नाही. हा प्रश्न आहे आपल्या समाजाच्या बदलत्या मानसिकतेचा. पूर्वी ग्रामीण भागातील अनेक मतदार औपचारिक शिक्षणापासून वंचित होते. अगदी 7वी पर्यंत शिक्षण म्हणलं तरी खूप शिक्षण मानलं जायचं, पण त्यांच्याकडे जीवनाचा अनुभव होता, श्रमाची प्रतिष्ठा होती, अगदी पहाटेपासून शेतामध्ये राबणारी पिढी होती. त्यांच्या शब्दाला गावगाड्यामध्ये किंमत होती, वजनाला वजन होतं. गावातील माणसाची ओळख त्याच्या पदवीने नव्हे तर त्याच्या चारित्र्याने होत होती. आज ती परिस्थिती आहे का? आणि म्हणूनच मतदान करताना एक प्रश्न महत्त्वाचा असायचा, हा माणूस कसा आहे? आज तो प्रश्न विचारला जातो का? आज मात्र अनेक वेळा प्रश्न बदललेला असतो, हा कोणत्या पक्षाचा आहे, याच्याकडे किती पैसा आहे, याची जात कोणती, याचा प्रभाव किती, याचा नेता कोण? आणि मग एक प्रश्न मागे पडतो, हा माणूस चारित्र्यवान आहे का? मला वाटतं हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, परंतु हा मागे का पडला? या प्रश्नाकडे आपण पाहताना अशिक्षित म्हणजे अज्ञानी आणि पदवीधर म्हणजे विवेकी, हा प्रश्न मला वाटतं आज खूप महत्त्वाचा आहे. आज आपण एक गैरसमज आधी दूर करूया. अशिक्षित म्हणजे अज्ञानी आणि पदवीधर म्हणजे विवेकी हे समीकरण चुकीचं आहे. शिक्षण माणसाला ज्ञान देतं, पण प्रत्येक ज्ञान विवेक निर्माण करेलच असे नाही. पदवी माणसाला रोजगार देऊ शकते, कारण तो क्रायटेरिया आहे, पण पदवी आपोआप चारित्र्य देत नाही. मला वाटतं उच्च शिक्षित पदवीधर माणूस हा चारित्र्य संपन्नच आहे. मोठ्या कॉलेजमध्ये शिकलेला माणूस अत्यंत हुशार असू शकतो, पण तोच माणूस समाजाच्या प्रश्नांकडे डोळे झाकू शकतो. त्याचप्रमाणे शाळेची पायरीही न चढलेला एखादा शेतकरी अत्यंत शहाणा, प्रामाणिक आणि सामाजिक दृष्ट्या जबाबदार असू शकतो. म्हणूनच प्रश्न शिक्षणाचा नाही, प्रश्न आहे शिक्षणातून माणूस काय घेऊन बाहेर पडला. पूर्वीच्या ग्रामीण समाजात काय वेगळे होते? पूर्वी ग्रामीण समाजाचे जीवन तुलनेने साधे होते. आजही ग्रामीण भागामध्ये अनेक साधे लोक आपण पाहतो. साधन संपत्ती कमी होती, म्हणजे पण ज्यावेळेस आपण बघतो की सामाजिक नाती जी आहेत ती घट्ट होती. गावात एखाद्या व्यक्तीची ओळख त्याच्या घराच्या आकाराने होत नव्हती, त्याच्या जमिनीच्या क्षेत्रफळाने होत नव्हती, त्याच्या गाडीने होत नव्हती, त्याच्या मोबाईलने होत नव्हती. त्याची ओळख होती त्याच्या शब्दाने. त्याचा एक शब्द पूर्ण गाव शांत करत होता. त्याच्या कष्टाने, त्याची श्रम प्रतिष्ठा, तो किती श्रम करतो हे गाव बघत होतं, सगळे लोक बघत होते आणि त्याचा आदर करत होते. त्याच्या वागण्याने त्याची किंमत असायची. त्याने संकटात कोणाला मदत केली याने, म्हणून गावात एखाद्या व्यक्तीला लोकप्रतिनिधी बनवता अनेक जण विचार करायचे, हा माणूस गावासाठी उभा राहील का, याच्यावर विश्वास ठेवता येईल का, हा सार्वजनिक निधी म्हणजे आपल्या भाषेत पैसा खाईल का, हा दिलेला शब्द पाळेल का, आश्वासन याच्याकडे सगळ्यांना समान नजरेने पाहण्याची क्षमता आहे का? मला वाटतं आज या प्रश्नांची जागा अनेक वेगवेगळ्या समीकरणांनी घेतलेली आहे. मग आज शिक्षण वाढले, पण विवेक कमी का वाटतो? हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. याचे एकच कारण नाही, अनेक कारणांचा हा परिणाम आहे. मग ही नेमकी कारणं कोणती? आता यामध्ये आपण जर प्रामुख्यानं बघितलं तर पहिलं कारण, ज्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण शिकतो त्या शिक्षण व्यवस्थेचे व्यापारीकरण.
आज अनेक वेळा शिक्षण म्हणजे फक्त परीक्षा, परीक्षा म्हणजे गुण, गुण म्हणजे पदवी, पदवी म्हणजे नोकरी. ह्या चारच गोष्टीमध्ये आता नोकरी म्हणजे पैसा, ही जी समीकरणे एकमेकात गुंतलेली आहेत त्यामुळं हा तिढा मजबूत झालेला आहे. या साखळीत एक गोष्ट मागे पडते, माणूस म्हणून घडणे. आपण मुलाला विचारतो किती मार्क मिळाले, पण आपण किती वेळा विचारतो तू चुकीच्या गोष्टीला नाही म्हणू शकतोस का? मी सुद्धा पालक आहे, निश्चितपणे ही काळजी मला सुद्धा आहे. तुझ्या मित्रावर अन्याय झाला तर तू त्याच्यासाठी उभा राहशील का? तुला फायदा होत असला तरी चुकीच्या गोष्टीला विरोध करशील का? तुला संविधानातील मूलभूत अधिकार माहीत आहेत का? तुला तुझ्या गावातील ग्रामपंचायत कशी चालते हे माहीत आहे का? ही शिक्षणाची खरी कसोटी आहे. मला वाटतं उच्च शिक्षणामध्ये ह्या निरक्षरतेचा खूप प्रमाण आहे. अशिक्षित साक्षरामध्ये निश्चितपणे ह्याची जाण आहे. आता माहिती आणि विवेक यात काय फरक आहे, निश्चितपणे तुमच्या मुद्द्याकडे येतो. आज आपल्या हातात माहितीचा महासागर आहे. मोबाईल आहे, इंटरनेट आहे, सोशल मीडिया आहे, यूट्यूब आहे. ज्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही हा व्हिडिओ बघताय ते यूट्यूब अतिशय प्रभावी माध्यम मानलं जाते. त्यामुळंच मी तुमच्यापर्यंत ह्या माध्यमातून पोहोचतोय. हजारो बातम्या आहेत, पण प्रश्न आहे, आपण सत्य आणि असत्य यात फरक ओळखतो का? महत्वाचा प्रश्न आहे. सत्य काय आणि असत्य काय? अनेक माध्यम दावा करतात की आम्ही सत्यासाठी काम करतो, पण करतात का? व्हॉट्सअपवर एखादा संदेश आला आपण लगेच पुढे पाठवतो, तो खरा आहे खोटा आहे हे तपासतो का? फेसबुकवर एखाद्या नेत्याचा व्हिडिओ आला आपण लगेच विश्वास ठेवतो. एखाद्या पक्षाने घोषणा केली आपण तपासणी करता तपासणी त्याची आपण केली पाहिजे, पण समर्थन करतो आपण त्याचं. एखाद्या विरोधकावर आरोप झाला आपण पुरावा न पाहता निष्कर्ष काढतो, लगेच कन्क्लुजनवरती पोहोचतो. ही समस्या शिक्षणाच्या अभावाची आहे का? शिक्षण व्यवस्थेवरती माझा ठपका निश्चितपणे आहे की विचार करण्याची सवय कमी झाल्याची आहे. आता ही कुटुंब व्यवस्थेमध्ये विचार करण्याची जी सवय आहे ती महत्वाची कुटुंबामध्ये, शिक्षण व्यवस्थेमध्ये, समाजामध्ये असली पाहिजे. आत्मसन्मान आणि स्वाभिमान म्हणजे नेमके काय? आज आपण स्वाभिमान हा शब्द खूप वापरतो. आता स्वाभिमान नावानं तर संघटना पण आहेत, पण स्वाभिमान म्हणजे काय? तर महागडी गाडी असणे, मोठे घर असणे, मोठ्या नेत्याबरोबर फोटो काढणे हा स्वाभिमान आहे का? सोशल मीडियावरती हजारो फॉलोअर्स असणे तर नाही. स्वाभिमान म्हणजे चुकीच्या गोष्टीसमोर मान झुकवू न शकणे. तुमचा नेता चुकीचा असेल तर त्याला सांग, साहेब हे चुकीचे आहे. तुमचा पक्ष चुकीचा असेल तर प्रश्न विचारणे. तुमच्या समाजातील व्यक्ती चुकीची असेल तर तिचे समर्थन न करणे. तुमच्या स्वतःच्या फायद्याच्या विरोधात असले तरी सत्याची बाजू घेणे. हे जमतं का? आणि हे ज्याला जमतंय तो स्वाभिमानी आहे, आणि मी जे सांगतोय हा स्वाभिमान आहे. आता मतदाराचा स्वाभिमान कुठे हरवतो? मतदान तर करतात, फोटो टाकतात, अनेक गोष्टी असतात त्याच्यामध्ये. जेव्हा मताची किंमत 500 रुपयात मोजली जाते तेव्हा लोकशाही कमजोर होते. जेव्हा दारूच्या बाटलीसाठी मतदान बदलते तेव्हा लोकशाही कमजोर होते. जेव्हा जातीय भावनेपोटी चुकीच्या उमेदवाराला मतदान केले जाते तेव्हा लोकशाही कमजोर होते. जेव्हा आपला माणूस म्हणून भ्रष्ट माणसाचे समर्थन केले जाते तेव्हा लोकशाही कमजोर होते. आणि जेव्हा मला काय मिळणार ही संकुचित भावना वाढीस लागते तेव्हा लोकशाही कमजोर होते. आता मला काय मिळणार हा प्रश्न समाजाला काय मिळणार या प्रश्नापेक्षा मोठा होतो. निश्चितपणे संकुचित प्रवृत्ती वाढीस लागते तेव्हा लोकशाहीचा आत्मा कमजोर होतो. अनेक लोक म्हणतात की लोकशाहीला आत्मा नसतो, संविधान निर्जीव आहे, लिखित संविधान हे निर्जीव आहे. त्याच्या पुढे जाऊन अनेक लोक म्हणतात अशुद्ध आणि पाणी यांचा प्रश्न, जसे अन्न तसे वाणी, जसे पाणी तशी वाणी. आता आणखी एक मुद्दा आहे ह्याच्यामध्ये.
एका वेगळ्या मुद्द्याकडे येतो तुमच्याकडे. अन्न आणि पाण्याचा मानवी आरोग्यावर परिणाम होतो का? नक्कीच होतो. शुद्ध अन्न, शुद्ध पाणी निश्चित पाहिजेच. प्रदूषित पाणी, दूषित अन्न, पोषणाचा अभाव आणि पर्यावरणीय प्रदूषण यांचा शरीर आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आहे. पण इथे एक गोष्ट स्पष्टपणे सांगणे आवश्यक आहे. अशुद्ध अन्न पाण्यामुळे मतदाराचा विवेक नष्ट होतो असा थेट वैज्ञानिक निष्कर्ष काढणे योग्य नाही. आपण अशा दाव्यापासून सावध राहिलं पाहिजे. निश्चितपणे दिशाहीन करण्यासाठी असे दावे वापरले जातात. मात्र अन्न, पाणी, झोप, ताणतणाव, व्यसन, प्रदूषण, शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य यांचा माणसाच्या एकूण जीवन गुणवत्तेशी संबंध आहेच. आणि म्हणूनच निरोगी समाजासाठी स्वच्छ पाणी, सुरक्षित अन्न, चांगले आरोग्य आणि चांगले शिक्षण आवश्यक आहे. पोषण मूल्य हे, पण विवेकाची मुळे ही शरीरात नाहीत. विवेक हा फिजिकल नाही, ती कुटुंबात आहेत, तुमच्या शिक्षणात आहेत, संस्कारात आहेत, सामाजिक वातावरणात आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतः विचार करण्याच्या सवयीत आहेत. सेल्फ मेड पर्सनॅलिटी. मी नेहमी काउन्सिलिंगमध्ये सांगत असतो की सेल्फ मेड पर्सनॅलिटीचा अलीकडच्या तरुण पिढीमध्ये अभाव आहे. यामुळे होतं काहीतरी दिशाहीन जीवनशैली. आजच्या तरुण पिढीसमोर संधी प्रचंड आहे, पण त्याचबरोबर दबावही प्रचंड आहे. स्पर्धा, त्याच्या पुढे जाऊन नोकरीची चिंता, कर्ज, सोशल मीडिया आणि सर्वात महत्त्वाचं की तुलना. अलीकडे आपण बघतोय की दिखावासाठी खूप अगदी खर्च होतो. तत्काळ प्रसिद्धीची इच्छा ही वाढीस लागते. का लागू नये? रातोरात श्रीमंत होण्याची मानसिकता 100%. यामुळे जीवनाचा अर्थ अनेक वेळा फक्त दिसणे इथपर्यंत मर्यादित होतो. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. मला वाटतं ही म्हण त्यावेळेस रूढ झालेली आहे, ती खरी आहे. इथपर्यंत मर्यादित होतो. आपण काय आहोत यापेक्षा आपण दुसऱ्यांना कसे दिसतो याला महत्त्व मिळते. म्हणजे दिसण्याला खूप महत्त्व आहेच, नाही असं नाही. यातून आत्मसन्मानाऐवजी दिखाऊ प्रतिष्ठा निर्माण होत असेल तर ते निश्चितपणे घातक आहे. निश्चितपणे दिसलं चांगलंच पाहिजे, पण आकर्षणाला बळी न पडलं पाहिजे. सोशल मीडिया आणि लोकशाही, आज लोकशाहीचा मोठा भाग डिजिटल झालाय. याचा फायदा प्रचंड आहे, पण धोका देखील आहे. धोका काय? तर अर्धसत्य माहिती, खोटे व्हिडिओ, जुने व्हिडिओ नव्या घटनेच्या नावाने प्रसारित करणे. हे केलं जातं, जाणीवपूर्वक केलं जातं. कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार केलेली सामग्री. आपण बघतोय आता सिनेमा सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे तयार होतात. भावनिक घोषणा, जाती आणि धार्मिक द्वेष, नेत्यांची अंधभक्ती, ह्या गोष्टींना प्रोत्साहन मिळतं. आणि विरोधकांचा अंधद्वेष, यामुळे मतदाराच्या निर्णय क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. प्रकृती आणि विकृती दोन्ही गोष्टीत ह्याच्यात. म्हणून आजच्या काळात एक नवीन साक्षरता आवश्यक आहे, ती आहे डिजिटल साक्षरता. जी आपली प्रगती चळवळ सर्वात पुढे आहे डिजिटल साक्षरतेमध्ये. फक्त वाचता येणे पुरेसे नाही, काय वाचायचे आणि काय नाकारायचे हे कळले पाहिजे. त्यासाठी प्रगती चळवळ प्राधान्यानं पुढे आहे. लोकप्रतिनिधी निवडताना खरी कसोटी कोणती? तुमचाच प्रश्न आहे हा. माझ्या मते मतदाराने प्रत्येक उमेदवाराला किमान 10 प्रश्न विचारले पाहिजेत. जसं इंटरव्ह्यूला गेल्यानंतर विचारले जातात. पहिला प्रश्न, तुमचा सार्वजनिक जीवनातील अनुभव काय? विचारू शकता. तुमची संपत्ती आणि आर्थिक हितसंबंध पारदर्शक आहेत का? पैसे खाल्लेत का नाही विचारलं पाहिजे ना. तुमच्यावर गंभीर गुन्हेगारी प्रकरणे आहेत का? तू गुन्हेगारी आहेस आणि पांढऱ्या कपड्यात माझ्या पुढे आलायस, किती धुतल्या तांदळाचा आहेस विचारलं पाहिजे. तुमच्या मतदारसंघासाठी तुमचा ठोस विकास आराखडा काय आहे? का तो आश्वासन खोटं देतोय, निवडून आला की परत 5 वर्ष तोंड दाखवणार नाही, अशी परिस्थिती आहे. 5वा प्रश्न, शिक्षण, आरोग्य, रोजगारासाठी तुमची भूमिका काय आहे? 6वा प्रश्न, सर्वात महत्त्वाचा, तुम्ही संविधान आणि लोकशाही संस्थांचा आदर करता का? महत्त्वाचा विषय हा. 7वा, तुम्ही ज्या पक्षात आहात म्हणजे तुमचा पक्ष चुकीचा निर्णय घेत असेल तर तुम्ही प्रश्न विचाराल का? 8वा प्रश्न,
तुम्ही निवडून आल्यानंतर जनतेसमोर नियमित हिशेब द्याल का? अकाउंटेबिलिटी महत्वाचे, ट्रान्सपरन्सी महत्वाचे. नवा प्रश्न, तुम्ही विरोधकांचे मत ऐकू शकता का? तेवढी टेंडन्सी पाहिजे, मेंटली स्टेबल पाहिजे व्यक्ती. आणि 10वा शेवटचा प्रश्न, तुम्हाला सत्ता हवी आहे की सेवा करण्याची संधी? हा 10वा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे प्रत्येक मतदारासाठी. एकंदरीत चारित्र्याची जागा कोणी घेऊ शकत नाही. उच्च शिक्षण आवश्यक आहे, ज्ञान आवश्यक आहे, तंत्रज्ञानही आवश्यक आहे, आर्थिक समज आवश्यक आहे. पण या सर्वावर एक गोष्ट श्रेष्ठ आहे, ते म्हणजे चारित्र्य. कारण बुद्धिमान पण भ्रष्ट माणूस समाजासाठी धोकादायक ठरू शकतो. उच्च शिक्षित पण स्वार्थी माणूस सत्तेचा गैरवापर करू शकतो. प्रचंड वक्तृत्व असलेला पण असत्य बोलणारा नेता जनमताला चुकीच्या दिशेने नेऊ शकतो. म्हणूनच ज्ञानाला चारित्र्याची जोड हवी, शिक्षणाला विवेकाची जोड हवी, सत्तेला उत्तरदायित्वाची जोड हवी आणि लोकशाहीला जागरूक मतदारांची जोड हवी. मग आता एवढं सगळं शब्द अवघड जातात हे, मग पूर्वीचे सगळे चांगले आणि आजचे सगळे वाईट आहेत का? निश्चितपणे आपला प्रश्न आहे तर नाही. हेही तितकेच महत्वाचे. पूर्वीच्या समाजात अनेक चांगल्या गोष्टी होत्या, पण त्या काळातही जातीय भेदभाव होता, अस्पृश्यता होती, महिलांना समान संधी नव्हत्या, अलीकडे वाढल्या संधी, अनेक सामाजिक अन्याय होते. म्हणून आपण भूतकाळाचे अंध उदात्तीकरण करू नये. आजही लाखो सुशिक्षित, प्रामाणिक, संवेदनशील आणि सामाजिक बांधिलकी असणारे नागरिक आहेत. आज अनेक तरुण संविधान वाचतात, स्वच्छ प्रशासनाची मागणी करतात, RTI वापरतात, पर्यावरणासाठी काम करतात, भ्रष्टाचार विरोधात लढतात, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनासाठी काम करतात. म्हणून प्रश्न पूर्वी चांगले आज वाईट असा नाही. प्रश्न आहे, आपण बदलत्या काळात कोणती मूल्ये जपणार आहोत? काळ कोणासाठी थांबत नाही, पण ती मूल्ये आपण जपणार आहोत का, जी जुन्या लोकांनी जपली? शिक्षण व्यवस्थेने आता काय बदलायला हवे? आपल्या शिक्षणात फक्त पाठांतर नको, मुलांना संविधान शिकवा, ग्रामपंचायत शिकवा, लोकसभा आणि विधानसभा कशी चालते ते शिकवा, कर कुठून येतो ते शिकवा, सरकारी पैसा कुठे खर्च होतो हे शिकवा, बजेट वाचायला शिकवा, घरचं बजेट, गावचं बजेट, राज्याचं बजेट, देशाचं बजेट, फेक न्यूज ओळखायला शिकवा, वाद घालायला नव्हे विचार करायला शिकवा, विरोधी मत ऐकायला शिकवा, स्वतःची चूक मान्य करायला शिकवा, श्रमाची प्रतिष्ठा शिकवा, स्त्री पुरुष समानता शिकवा, पर्यावरणाची जबाबदारी शिकवा आणि सर्वात महत्त्वाचं, तू किती मोठा होणार यापेक्षा तू किती चांगला माणूस होणार हा प्रश्न विचारा. तर पालकांची जबाबदारी, हे आपण मुलांना शिकवतो, पण आपली जबाबदारी पालक म्हणून आपण मुलांना सांगतो, मोठा अधिकारी हो बाबा, रोजच असतं ते, डॉक्टर हो, उठलं दिवस उगवले की चालू होतं, इंजिनियर हो, आजी आजोबा असतील तर आणखी प्रेशर असतं, परदेशात जा, तो गेला तू पण जा. हे सर्व चुकीचं नाही, पण एक वाक्य आणखी जोडा, पण कोणत्याही पदावर गेलास तरी प्रामाणिक राहा. शिपाई झाला तरी प्रामाणिक राहा, IAS झाला तरी प्रामाणिक राहा, कलेक्टर झाला तरी प्रामाणिक राहा.
मुलाला पैसे कमवायला शिकवा. पैसा हे साधन आहे, महत्वाचं आहे, पण पैसा कसा कमवायचा आणि कसा कमवू नये हे शिकवा. स्पर्धा शिकवा. स्पर्धा खूप महत्वाची आहे, पण दुसऱ्याला खाली खेचून जिंकणे म्हणजे यश नाही हेही सांगा. स्वतःचा अधिकार शिकवा, पण दुसऱ्याचा अधिकाराचा आदर करणे शिकवा. यातूनच स्वाभिमानी नागरिक तयार होतो. मतदारांनी स्वतःची परीक्षा घ्यावी. सगळ्यांच्याच परीक्षा घेतो आपण, स्वतःची परीक्षा घेतली पाहिजे ना. मतदान करतो आपण, जबाबदारी आहे. आता मी प्रत्येक मतदाराला एक प्रश्न विचारू इच्छितो. तुम्ही उमेदवाराला मत देताना काय पाहता? जात, पक्ष, पैसा का नेत्याचा दबाव, का रोडनं जाताना एखादं मोठं पोस्टर, यूट्यूबवर बघितलेली किंवा प्रत्यक्ष गेलेली एखादी मोठी सभा, की तो नेता ज्या गाडीतून फिरतो ती मोठी गाडी, की चारित्र्य, काम, धोरण, प्रामाणिकपणा, संविधान निष्ठा, उत्तरदायित्व. जर आपण चुकीच्या निकषावर योग्य माणूस शोधत असू तर दोष फक्त राजकारण्यांचा नाही, आपल्या निवड प्रक्रियेचाही आहे. ही चूक आपले. आपण एकदा मतदान करतो 5 वर्ष त्यांना पाठवण्यासाठी, त्यामुळं जबाबदारी आपली आहे. लोकशाहीतील सर्वात मोठी शक्ती, लोकशाहीची सर्वात मोठी शक्ती संसद नाही, विधानसभा नाही, सरकार नाही, विरोधी पक्षही नाही. लोकशाहीची सर्वात मोठी शक्ती आहे जागरूक नागरिक. जागरूक नागरिक प्रश्न विचारतो, पुरावा मागतो, हिशेब मागतो, मतदान करतो आणि निवडून दिलेल्या प्रतिनिधीलाही प्रश्न विचारतो. तो आपल्या आवडत्या नेत्यालाही प्रश्न विचारतो. कारण लोकशाहीत नेता आपला मालक नसतो, तो जनतेचा प्रतिनिधी असतो. शेवटी मोठा व्हिडिओ आहे, निश्चितपणे बोर होणार तुम्ही, मला माहिती आहे. कुठवर सहन करायचं मला. मित्रांनो, आज आपल्या समोर 2 रस्ते आहेत. एक रस्ता आहे अंध समर्थनाचा, दुसरा रस्ता आहे विवेकाचा. 2 रस्ते महत्वाचे. पहिल्या रस्त्यावर घोषणा आहेत, ऐकतो आपण घोषणा. दुसऱ्या रस्त्यावर प्रश्न आहेत, काटेरी वाटे. पहिल्या रस्त्यावर व्यक्तिपूजा आहे निश्चितपणे, दुसऱ्या रस्त्यावर संविधान आहे. पहिल्या रस्त्यावर भावनिक राजकारण आहे, दुसऱ्या रस्त्यावर धोरणात्मक विचार आहे. आणि पहिल्या रस्त्यावर आपण विचार करणे दुसऱ्याच्या हातात देतो, दुसऱ्या रस्त्यावर आपण स्वतः विचार करतो. म्हणून आज गरज आहे शिक्षित मतदाराची नव्हे तर विवेकी शिक्षित मतदाराची. शिक्षण महत्वाचं आहे, त्यापेक्षा विवेकही महत्वाचा आहे. पदवीधारक नागरिकाची नव्हे तर संविधान समजणाऱ्या नागरिकाची. श्रीमंत समाजाची नव्हे तर आत्मसन्मानी समाजाची. मोठ्या नेत्यांची नव्हे तर उत्तरदायी लोकप्रतिनिधींची. आणि फक्त मतदान करणाऱ्या नागरिकांची नव्हे तर प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांची. आपण आपल्या मुलांना पदवी देऊया. निश्चितपणे उच्च शिक्षित मुलं झालीच पाहिजेत, पदवी त्यांनी मिळवलीच पाहिजे, पण त्यासोबत विवेकही देऊया. आपण त्यांना पैसा कमवायला शिकवूया, पण श्रमाची प्रतिष्ठाही शिकवूया. आपण त्यांना स्पर्धा शिकवूया, पण माणुसकीही शिकवूया. आपण त्यांना अधिकार शिकवूया, पण कर्तव्यही शिकवूया. आणि मतदानाच्या दिवशी
मतदान किती दिवसात नाही हे तुम्हाला माहिती आहे. माझा कोण हा प्रश्न न विचारता जनतेचा कोण, सामूहिक जबाबदारी हा प्रश्न विचारूया. कारण लोकशाही वाचवण्याची जबाबदारी केवळ नेत्यांची नाही, ती आपली आहे. मी श्री प्रमोदजी सस्ते, आपण पाहत आहात प्रगती चळवळ. आजच्या पुरतं एवढंच, पण सामाजिक जागरूकता लोकशाहीचा खरा आवाज. नमस्कार, जय हिंद, जय संविधान. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.